कांग्रेस अल्पसंख्यक सेल के प्रदेश महासचिव शिबू शेख के अथक प्रयासों से डोंबिवली दावड़ी गांव की शारदा नगर की बिजली समस्या का निवारण हुआ है। यहां पर अनेक वर्षों से बिजली की समस्या थी। हमेशा किसी भी समय लोड शेडिंग, बत्ती गुल, कभी बिजली कम होती, कभी शॉर्ट सर्किट से आग लगने की वारदात होती थी। जनता के घरों के फ्रिज जलते थे, टीवी उड़ती थी। एमएससीबी के कामगारों को बताया। इस पर पुंडलिक पाटिल, शहराज मोजन तथा मददनीश सचिन हिवरे ने डिवीजन अधिकारी से पाठपुरावा किया। इसके बाद दावड़े की परेशान हाल जनता ने यह समस्या कांग्रेस के प्रदेश महासचिव शिबू शेख की अदालत में पहुंचाई, तो शिबू शेख ने कांग्रेस पार्टी के अल्पसंख्यक सेल के प्रदेश अध्यक्ष वजाद मिर्जा के नेतृत्व में एक निवेदन डोंबिवली एमएससीबी महावितरण के कनिष्ठ अभियंता हेमंत गायकवाड़, उप कार्यकारी अभियंता पद्माकर हटकर साहब को फौरन निवेदन दिया। इसके बाद एमएससीबी के कर्मचारी हरकत में आए और डोंबिवली डिवीजन के कर्मचारी पुंडलिक पाटिल, शहराज मोजन तथा सचिन हिवरे ने दावड़ी के शारदा नगर में जाकर यहाँ की बिजली समस्या दूर की है और लोगों को राहत पहुँचाई है। इसलिए अल्पसंख्यक सेल के प्रदेश महासचिव शिबू शेख ने गायकवाड़ साहब सहित उनके कर्मचारियों का शॉल पुष्पगुच्छ देकर सम्मान गौरव किया। इस विषय में हमारे संवाददाता ने शिबू शेख सहित होनहार बिजली कर्मचारियों की प्रतिक्रिया ली है। माझं नाव पुंडलिक विश्वांबर पाटील, महावितरण कंपनीमध्ये सोनारपाडा सेक्शनला कामाला आहे। सोनारपाडा सेक्शनमध्ये दावडी गाव इथे शारदा नगरला रहिवासी असलेले शिबू शेख महाराष्ट्र प्रदेश महासचिवचे हे सदस्य आहेत। त्यांच्या जो वारंवार जो प्रॉब्लेम होता की फेज आणे किंवा रात्री बेरात्री त्यांचा आम्हाला फोन यायचा आणि फेज गेल्यामुळे वारंवार त्यांना पण त्रास व्हायचा आणि शारदानगरमध्ये सर्व वीज ग्राहकांना पण त्रास व्हायचा। महावितरणचं ब्रीद वाक्य आहे, ग्राहक सेवा हीच ईश्वर सेवा। या सेवेप्रमाणे आम्ही काम करतो। त्यांच्या तक्रारीनुसार त्यांनी जे आम्हाला एक लेटर दिली व ही तक्रार वारंवार जी आहे ती कायमस्वरूपी सोडवण्यात यावी। या तक्रारीचं मी आमचे जे आता नवीन इंजिनियर हेमंत गायकवाड साहेब आलेले आहेत त्यांच्याशी मी ज्या प्रस्ताव मांडला तर त्यावेळी तात्काळ हे करून तिथे 4वे आणि नवीन केबलचा एक हे केलेला आहे। म्हणजे त्याच्यामध्ये 2 सर्किट बनवलेत, म्हणजे एक सर्किट यांच्या घराकडे जाणं म्हणजे यांच्या इकडे जाणार आहे आणि 2 तिकडे म्हणजे हे हिंदी स्कूलकडे जाणार सर्किट आहे। असे 2 सर्किट बनवून एका सर्किटचा जो डोळा आहे तो बायप्रोवेक्शन करून आपण त्याला 2 याच्यामध्ये डिवायडेशन केलेलं आहे। त्याच्यामुळे हा वार जो त्रास होता तो त्रास आता मोस्टली 90% कमी होईल अशी मी आशा करतो। आणि असे फार मोस्टली ग्राहक आहेत की आम्ही जो काम करतो ते त्याची जाणीव ठेवतात आणि त्यांचा हमेशा आम्हाला जो सपोर्ट असतो किंवा रात्री लाईट गेली किंवा काही जरी असेल तर ते हमेशा काही ओरडून वगैरे काही बोलत नाही। म्हणजे काय त्यांचा जो ग्राहकांची जी चीड असते किंवा लाईट गेल्यानंतर तात्काळ सेवा मिळावी ह्या सेवेत ही जी चीड नसतात ते तात्काळ आमची बाजू समजून घेऊन ते आम्हाला वारंवार सपोर्ट करतात। त्यांची मी खरं तर मनापासून आभार आहे। ते आताच नाही तर मी 2013 पासून सोनारपाडा सेक्शनला कामाला आहे तेव्हापासून मी ते मला खूप सपोर्ट करतात आणि कामाबद्दल मी त्यांचं खूपच मनापासून आभार व्यक्त करतो। आमच्याकडून काही चूक झाली असेल किंवा महावितरण कंपनी काय तुम्हाला सेवा देण्यामध्ये काही निष्काळजीपणा झाला असेल त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा माफी मागतो। पण ग्राहकांना सेवा देणं हे आमचं प्रमुख ब्रीद वाक्य आहे आणि ग्राहकांना सेवा देत राहू 24 तास। इथून पुढे 24 तास सेवा देण्याचं काम आम्ही पुरेपूर प्रयत्न करू हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि शिबू शेख यांना पुन्हा एकदा पुनश्च आभार मानतो। धन्यवाद। मी मोजन शहराज वरिष्ठ तंत्रज्ञ सोनारपाडा सेक्शनमध्ये काम करत आहे। आमचे दावडीमध्ये शारदा नगर इथे शिबू शेख महाराष्ट्र महासचिव अल्पसंख्यक हे जे आम्हाला नेहमीप्रमाणे आमच्या कामामध्ये मदत करत असतात आणि आम्हाला कुठं अडचण आली बाबा कामामध्ये तर कधी कन्झ्युमर जरी तापलेले असतील त्यांना हँडल करायचं काम हे करतात आणि आम्हाला फुल सपोर्ट म्हणून ह्यांचा हे असतो। आणि आता त्यांनी आमच्याकडे एक पुरावा दिला होता, पाठपुरावा केला होता की कारण की नेहमी तिथं सततप्रमाणे तिथं लाईट जात होती तर तिथं आता 4वे वगैरे बसून तिथं दुसरं लाईन चालू केलेली आहे। तर त्याप्रमाणे आता त्यांना जे प्रॉब्लेम होता आता ते इथून पुढे त्यांना प्रॉब्लेम होणार नाही आम्ही हेच करतो। आणि त्यांनी आमचं एवढं स्वागत केलं त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन व्यक्त करतो। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी शिबू शेख महाराष्ट्र प्रदेश महासचिव अल्पसंख्याक विभाग।
आज काही दिवसापासून दावडी ह्या विभागामध्ये जो विषय चालू होता लाईटीचा वगैरे, तो खूप गंभीर विषय होता त्याच्यामध्ये, की प्रत्येक टायमाला 2 वाजता 3 वाजता लाईट जायची, काही लग्नाची TV उडाले, फ्रीज उडाले. तर हा जो विषय एवढा कठीण होता याच्यामध्ये, तर मला बरेच लोकांनी, विभागातल्या लोकांनी मला सांगितलं की याच्यावरती काहीतरी करावं लागेल. तर मी माझं आपल्या पक्षाचा एक पत्र निवेदन मी साहेबांना दिला, गायकवाड साहेबांना, आणि पुंडलिक पाटील साहेब आहेत, मुजमीन साहेब आहेत, सचिन साहेब आहेत. रात्री बेरात्री कधीही 2 वाजता 3 वाजता काय प्रॉब्लेम असेल ते बिचारे धावून येतात. तर ह्यांना सांगून पुंडलिक पाटील साहेबांनी आणि ह्यांच्या पूर्ण टीमने जो पुढाकार घेतला, आम्ही तर लेटर दिलं, पण त्याच्यामध्ये मेन पुढाकार ह्यांनी घेऊन साहेबांशी बोलणं करून, कारण ग्राउंड लेवलमध्ये टेक्निशियन लोक जे कामं करतात तर त्यांना माहिती असतं की मुळात काय प्रॉब्लेम चालू आहे. तर ह्यांनी जो पुढाकार घेऊन आणि पूर्ण पास करून घेतला, आणि त्याच्यामध्ये जो काम ह्यांनी जो इमानदारी आणि व्यवस्थितपणे उन्हामध्ये पावसामध्ये जो काम ह्यांनी क्लिअर केला, त्याबद्दल मी यांचा खूप अभिनंदन करतो. आणि महावितरणच्या जेवढे पण वर्कर्स लोक आहेत जे असे कामं करतात त्यांना पण मी अभिनंदन करतो. आणि मनापासून खूप मला अभिमान आहे की अशी लोकांच्या पब्लिकच्या सेवेसाठी आहेत. तर गव्हर्नमेंटनी त्यांचा काहीतरी चांगला विचार करावा आणि त्यांच्यासाठी काहीतरी एक चांगलं विचार करून त्यांची पोस्ट वाढून, कारण त्यांना पण एनर्जी येते की बाबा आम्ही एवढं मेहनत करून काहीतरी करतोय. पुष्कळ गव्हर्नमेंटची लोक असतात ते फक्त नावासाठी करतात, काही कारणामुळे काही क्लासेस ओपन केलं, काय ओपन केलं, काही अर्थ नाही आहे, फसवायची लोक आहेत ही लोक. मेन म्हणजे ही मेहनती लोक आहेत जे मातीमधून कामं करून वर आलेली लोक आहेत, तर ह्यांचा विचार करावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जो पाऊस पडला, झाड पडलं, काही प्रॉब्लेम असेल, येतात हे लोक. आता थोड्या दिवसा अगोदर बिल्डिंगमध्ये एक मीटरमध्ये आग लागली होती. रात्री मला वाटतं 11:30 वाजले होते. सचिन साहेबांना मी कॉल केला, ह्यांची ड्युटी संपलेली होती, तरीसुद्धा एका फोनवर तो बिचारा अंगात ताप असतानाही सोसायटीमध्ये येऊन माझ्यासमोर त्याने ते कामं करून लोकांची सेवा केली. एवढ्या गरमीच्या टायमिंगमध्ये लोकांना ते AC चालू करून वगैरे झोपायला जरा बरं वाटलं. लहान मुलं आणि वयस्कर लोक असतात, त्यांची खरंच दुआ आहे सचिन साहेब तुम्हाला, आणि अशीच मेहनत करा. आमचे मुजमीन खान साहेब जे आहेत ते पण रात्री बेरात्री ड्युटी जरी संपली तरी असं बोलणार नाही की माझी ड्युटी संपली, तुम्ही त्यांना फोन करा. हे तिघं असे लोक आहेत की स्वतः येऊन काम करणार. दावडीमध्ये जे पण प्रॉब्लेम होतोय, काय होतोय, त्यांना हे लोक सोल्युशन देतात आणि कामं करतात. त्यासाठी यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.